अरे नानी आत्ता येत आहे? हो अरे हे बघ ना आत्ताच. कशी झाली ट्रिप? मस्त. काय हवा छान होती, गार एकदम फ्रेश होऊन आले अगदी. वा. नानीजी, राधिका काय झालं ग? काय झालं वैरी? समिधा, तू काय बोललीस का राधिकाला? तुम्ही सतत मला का बोलताय नानी? मी काही केलेलं नाहीये. माझ्याकडे काय दुसरी कामं नाहीये उठसूट हिला बोलत बसण्या व्यतिरिक्त? राधिका कधीच उगाच चौगाच रडत नाही आणि तू तिच्या पाठोपाठ आलीस ना म्हणून विचारलं. काय आज ऑफिस नाही वाटतं? आहे, फाईल विसरले ती न्यायला आली. राधिका काय झालं बाळा, सांग ना. अशी का रडतेस? सांग बरं काय झालं. मी सांगते नानी काय झालं ते. रेवती भेटली राधिकाला आत्ता खाली. दोघांमध्ये मेजर भांडण झालं. काय? काय कर राधिका? नानीजी माझं चुकलं, पण हे सगळं मी नेहासाठीच केलं होतं. नेहाला तिच्या बाबांना भेटायचं होतं म्हणून. पण रेवती तर काही ऐकूनच नाही राहिली. नाही, बरोबर आहे तुझं, पण रेवतीला आवडलं नसेल अगं. मान्य आहे ना रेवतीला आवडलं नसेल नानी, पण नेहाच्या मनाचा विचार करायला नको का? काय हरकत आहे ती तिच्या बाबांना भेटली तर? म्हणून फक्त राधिकाने तिला काही गोष्टी सांगितल्या, त्यात बिघडलं कुठे? नाही, बरोबर आहे समिधा तुझं. मला असं वाटतंय की रेवतीने खूप इश्यू केला या विषयाचा. तिला सवयच आहे एखाद्या गोष्टीचा इश्यू करायची. स्वतः दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये नाक खुपसत असते सतत. आणि या राधिकाला चार फुकटचे सल्ले देत फिरत असते ना. मग दोन गोष्टी राधिकाने तिला समजावून सांगितलं तर बिघडलं कुठे? काय हरकत होती तिचं जरा ऐकायला? पण नाही, जरा निघून गेली. नानीजी, रेवतीने इतक्या वर्षांची मैत्री तोडली. अगं रेवती रागावली होती ना, रागाच्या भरात काहीतरी बोलली असेल. तू जरा संयमाने घे बरं. आणि इतक्या वर्षाची मैत्री अशी थोड्या थोड्या कारणांनी तुटत नसते. येईल परत तुझ्याशी बोलायला बघ. मला नाही वाटून राहिलं का रेवती माझ्याशी परत बोलेल. पण राधिका, खरं म्हणजे तुझं थोडं चुकलंच. अगं नेहा रेवतीची मुलगी आहे ना. तू तिला विचारायचं होतंस ना की मंदार मला सारखा सारखा फोन करतोय, मी काय करू? प्रश्नच मिटला असता. हो नानीजी, खरंच माझं खूप चुकलं. पण पाहणं ती काय ऐकूनच नाही घेते. तू काळजी करू नकोस, मी बोलते रेवतीशी. नाही नाही नानी, तुम्ही कुणीही बोलण्यापेक्षा तुमची बाजू मी मांडणं जास्त योग्य ठरेल. तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी बोलतो, सगळं होईल व्यवस्थित. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.